ताडातोड केली। एक आरोपी अर्ज देतोय सुरुवातीला की मला लातूर कारागृह पाहिजे, त्याच्यानंतर काही दिवसानं त्याला लातूर कारागृह दिलं जातं आहे, काही दिवसानं त्याचा अर्ज येतोय कोर्टात की मला परत बीड कारागृह घ्यायचं आहे, तो रिजेक्ट होतो अर्ज कोर्टामध्ये, परत अर्ज देतो की मला परत बीड पाहिजे। तसं आता बीडमधून हलवल्यानंतर जे काय परिस्थिती पुढे येईल, जे काय होईल ते आपल्याला बघणं गरजेचं राहील। पोलीस प्रशासन आरोप आहे संतोष अण्णा देशमुख हे प्रकरण आहे, कशा पद्धतीनं माझ्या भावाची हत्या या लोकांनी केली हे सगळ्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे। पूर्ण महाराष्ट्र आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं या प्रकरणात आहे, तर कुठलं प्रकरण कुणाशी कंपेअर करायचं हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण हा विषय वेगळा, तो विषय वेगळा, त्या विषयामध्ये आणि ह्या विषयामध्ये खूप फरक आहे। संतोष अण्णा प्रकरणामध्ये आरोपीच्या समर्थनार्थ मोर्चे निघाले हजारोंचे, त्यांच्यावर गुन्हे देखील झाले। तसं खासदार पुत्र जे आहेत सौरभ सोनवणे, त्यांना अटक करू नका, त्यांना म्हणजे निर्दोष सोडा, किंवा जर ते गुन्हेगार असेल तर त्यांना सोडा, असं कुठं मला वाटत नाही कुठं मोर्चा, कुठं निदर्शनं झालेली आहेत म्हणून। जे आरोपी आहेत त्यांना अटक केलं पाहिजे, जे निर्दोष आहेत त्यांना सोडलं पाहिजे, या मताचे आम्ही आहोत। आणि आणि त्या प्रकरणाचं जर कोणी ते कंपेअर करत असेल तर ते चुकीचं आहे। ही माझ्या कुटुंबाची, सगळ्या महाराष्ट्राची लढाई मी लढतोय, बाकी त्यांनी त्यांची लढाई न्यायिकदृष्ट्या लढलं पाहिजे। आणि कुणाशी काय कंपेअर करायचं ते कुणाचा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। मी कुठल्याही प्रकरणाला संतोष अण्णाचं प्रकरण धरून कंपेअर करत नाही, त्याची तुलना कुठंही करत नाही। कारागृह आता कारागृह महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य पुणे यांना मी मेलद्वारे हे पत्र पाठवलेलं आहे। हे पत्र मी CM साहेबांना देखील देणार आहे आणि जेल प्रशासन बीड इथं देखील देणार आहे, परंतु मी आज मेलद्वारे कारागृह महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य पुणे इथं पाठवलेलं आहे। तर याच्यामध्ये जे विषय आहेत, जे कारागृहामध्ये मागच्या 1.5 वर्षातला जो सगळा इतिहास तुम्ही आठवला, तुम्ही पत्रकार बंधू आहेत, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत की वारंवार कशा प्रकारे तिथले झेलर बदलण्यात कसे येतात, तिथल्या कायद्यांसोबत कसे वाद येतात, आज आरोप करतात, उद्या सगळं मिटलं म्हणून सांगण्यात येतं। ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मध्ये चाललेल्या, आणि जेल प्रशासनामध्ये झेलर साहेबाच्या पाठीमागं त्यांना अंधारात ठेवून ज्या काही गोष्टी केल्या गेलेल्या आहेत, ते जे तिथं जे बाकीचे आरोपी आहेत संतोष अण्णा प्रकरणातले सोडून जे दुसरे आरोपी ते बाहेर येत आहेत, त्यांच्याद्वारे काही माहिती किंवा आम्ही जी आपल्याला माहिती पाहिजे त्याची स्पष्ट सगळ्या त्याच्यामध्ये मागण्या केलेल्या आहेत। याची उच्चस्तरीय चौकशी होऊन जे काही चाललेला प्रकार आहे तो सगळा सुस्पष्ट व्हावा, या संदर्भातील हे पत्र आहे। फोन कॉल संदर्भात देखील आरोप केलेला आहे तुम्ही, नेमकं काय, कोण कुणाचे फोन वापरताय आणि कोण कशा पद्धतीने वापरतात? जे कैदी आहेत त्या प्रत्येक कैद्याचं सिम कार्ड वापरण्यात येत आहे, एक 1-1.5 तास व्हिडिओ कॉलद्वारे बोलण्यात येत आहे, आणि जे काही बाहेर सगळे यंत्रणा चालवायची आहे ते चालवण्याचा प्रयत्न हा प्रॅक्टिकली आमच्याकडे त्या गोष्टीचे सगळे पुरावे, आम्ही ते सगळा संच बनवलेला आहे। आणि मी याआधी पण ज्या काही गोष्टी केल्यात त्या सगळ्या पुराव्यानिशीच दिलेल्या आहेत। तरी पण या सगळ्या गोष्टीचा उलगडा झाला पाहिजे आणि योग्य कारवाई झाली पाहिजे, असं विनंतीपर मी हे पत्र कारागृह महानिरीक्षक यांना मेलद्वारे पाठवलेलं आहे। त्याच्यामध्ये चौकशीच्या अगोदर आपण बोलणं हे आपल्याला ॲक्युरेट जी माहिती येईल, माहिती तर आहे, तिथं सुविधा आहेत, तिथं ज्या प्रमाणात साधी गोष्ट आहे की 1.5 वर्ष झालं या एकाही गुन्हेगाराला आपण वारंवार सांगून देखील कुठं हलवण्यात येत नाही, परंतु तिथं जाणारा प्रत्येक गुन्हेगार हा काही हर्सूलला पाठवतात, काही नाशिकला आरोपी पाठवतात, परंतु या आरोपीला आम्ही नागपूरला याच धर्तीवर पाठवण्याचं एक पत्र या संदर्भात तयार केलं आहे। आणि सगळी उच्चस्तरीय चौकशी झाल्यानंतरच आपण त्यामध्ये नेमकं काय काय झालेलं आहे हे पाहणं गरजेचं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।